नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे काळ्या द्राक्षांचं सरबत आणि ते कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवणार आहे आणि ते मी काय काय साहित्य घेतलंय ते सुद्धा सांगणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी बघा, इथे मी पुदिन्याची पानं घेतलेत 7 ते 8, काळं मीठ घेतलंय पाव चमचा, साखर घेतली चवीनुसार आणि इथे हे आईस क्यूब घेतलेले आहेत। तर आपल्याला हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छान असं बारीक वाटायचं आहे। तर ही मी काळी द्राक्ष 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। सुरुवातीला एकदा आपण मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर मग 2 वेळा आपल्याला ही साध्या पाण्याने धुवून घ्यायची आहेत। त्यानंतर आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये द्राक्ष घेतले, त्यामध्ये पुदिन्याची पानं, साखर, काळं मीठ आणि आईस क्यूब घालून आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा, आणि ही द्राक्षांना खूप चवीला गोड असतात आणि छान लागतात, मुलांना पण आवडतात आणि मुलं कसं द्राक्ष वगैरे खायला कंटाळा करतात, तर त्यांना असं सरबत वगैरे बनवून दिलं तर ते आवडीने पितात। तर आता बघा, हे छान असं गाळून घ्यायचं आपल्याला गाळणीने। तर आता बघा, हे मी छान असं गाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे एका बाउलमध्ये हे बघा काढून घेतलं आहे आणि आता आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊया। तर इथे बघू शकता छान असा कलर आलेला आहे त्याला आणि काळी द्राक्ष खाण्याचे खूप सारे फायदे आहेत। काळी द्राक्षाने कसं पचनक्रिया पण आपली छान सुधारते आणि डोळ्यांसाठी पण खूप चांगली असतात काळी द्राक्ष। तर आजचं हे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।